नक्कीच आम्ही मीडियाच्या माध्यमातूनच आम्हाला समजलं की यावर्षी 4 महाराष्ट्र केसरी स्पर्धा या महाराष्ट्रामध्ये होणार आहे. आता गेल्या वर्षी बघितलं 2 महाराष्ट्र केसरी झाल्या, यावर्षी जर 4 झाल्या तर त्या पदाची किंमत कुठेतरी कमी करण्याचं काम चालू आहे का? राजकारणामुळंच या पहिल्या 2 झाल्या, 2च्या 4 झाल्या, हे राजकारणाचाच एक भाग आहे. गेल्या 2 ते 4 वर्षापासून महाराष्ट्रामध्ये आपल्याला 2 शिवसेना पाहायला भेटत आहेत, 2 राष्ट्रवादी पाहायला भेटत आहेत आणि त्याहून गमतीने सांगायचं झाल्यास आय पी एलमध्ये कोण कुठल्या संघाकडून खेळणार ह्या सगळ्या गोष्टी ध्यानात ठेवण्यासाठी अनेकांची दमछाक होते आणि त्यातही काही राजकीय मंडळी या पक्षातून त्या पक्षात, त्या पक्षातून या पक्षात जात आहेत. त्यामुळे अनेक गमतीदार किस्से घडत आहेत. आमच्याकडून देखील चुकीचा उल्लेख होतो, असं सगळं सुरू आहे. मात्र आता खेळामध्ये सुद्धा असं 2-2, 3-3 संघटना येत आहेत, 4-4 संघटना येत आहेत आणि जी महाराष्ट्राची वैभवशाली परंपरा राहिली ती महाराष्ट्र केसरी स्पर्धा ही सुद्धा 4-4 वेळेस होते आणि 4-4 महाराष्ट्र केसरी महाराष्ट्राला भेटत आहेत. माझ्यासोबत डबल महाराष्ट्र केसरी असलेले चंद्रहार पाटील आहेत. काय सांगाल, एक पैलवान म्हणून काय वाटतंय, जी एक 60 वर्षापासून परंपरा होती, एक महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धेकडे महाराष्ट्र डोळे लावून बसायचा, कधी स्पर्धा होती, कोण आपल्याला महाराष्ट्र केसरी भेटायचा, आता 4-4 स्पर्धा होते. यावर्षी नक्कीच आम्ही मीडियाच्या माध्यमातूनच आम्हाला समजलं की यावर्षी 4 महाराष्ट्र केसरी स्पर्धा या महाराष्ट्रामध्ये होणार आहे. खरं तर 2022 सालापासून 2-2 महाराष्ट्र केसरी स्पर्धा चालू झाल्या, म्हणून मी गेल्या वर्षी आवाज उठवला, सांगली कले ट्रॉफीच्या पुढं उपोषण केलं. ह्यावर्षी 4 महाराष्ट्र केसरी म्हणल्यानंतर म्हणलं सांगली सोडून आपण आज मुंबईला गेलं पाहिजे. मुंबईला आझाद मैदानाला उपोषणाला बसलो. 30 महाराष्ट्र केसरी आणि 15 हिंद केसरींना घेऊन सरकारला निवेदन दिलं. मागच्या वर्षी मुख्यमंत्री क्रीडा मंत्र्यांना निवेदन दिलं होतं की ह्यावर तोडगा काढावा लवकरात लवकर, कारण ह्या महाराष्ट्र केसरी पदाचं जी किंमत आहे, जो मान सन्मान आहे, तो महाराष्ट्रात नाही तर पूर्ण देशामध्ये कुस्ती क्षेत्रामध्ये आहे. कारण आज महाराष्ट्र केसरी स्पर्धा जवळ आली की संपूर्ण दिल्ली, हरियाणा हे जिथं जिथं कुस्ती जास्त प्रमाणात खेळली जाते तिथं हा प्रश्न विचारला जातो की ह्या वर्षीचा महाराष्ट्र केसरी कोण झाला किंवा ह्या वर्षीच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धा कधी आहेत, कुठं आहेत, एवढी उत्सुकता सुद्धा दिल्ली हरियाणाच्या प्रेक्षकांना लागलेली असायची. पण आता गेल्या वर्षी बघितलं 2 महाराष्ट्र केसरी झाल्या, ह्या वर्षी जर 4 झाल्या तर त्या पदाची किंमत कुठेतरी कमी करण्याचं काम चालू आहे का? किंवा ह्या संघटनेच्या वादामध्ये आमचा कुस्तीगीर जो गरीब शेतकरी कुटुंबात येतो, पैलवान हा शेतकऱ्याच्या घरातच जन्माला येतो, त्याला कुठेतरी त्याची हेळसांड चालू आहे का? कारण आज आम्हाला जर महाराष्ट्र केसरी म्हणून सरकार पेन्शन देते, नोकरीमध्ये सवलत देते, घर देते, जमिनी देते, मग हे काम लवकरात लवकर सरकारनं करावं. या 4-4, 2-2 महाराष्ट्र केसरीच्या 1 महाराष्ट्र केसरी स्पर्धा करून लवकरात लवकर ह्या तोडगा काढावा आणि ह्या महाराष्ट्र केसरी पदाची जी हेळसांड चालू आहे ती कुठेतरी थांबली पाहिजे लवकरात लवकर, ही आमची पैलवान म्हणून अपेक्षा आहे. कुठेतरी राजकारणामध्ये खेळ होतो या कुस्तीचा. राजकारण चालू आहे, राजकारणामुळेच ह्या 4-4 संघटना तयार झाल्या. राजकारण चालू आहे, राजकारणामुळंच या पहिल्या 2 झाल्या, 2च्या 4 झाल्या, हे राजकारणाचाच एक भाग आहे, कुस्तीतलं राजकारण म्हणायचं. म्हणूनच ह्या राजकारणावर कुठंतरी पूर्ण ते थांबवून सरकारनं हस्तक्षेप करून ज्या पद्धतीनं महाराष्ट्र भूषण सरकारकडून पुरस्कार दिला जातो त्या पद्धतीनं सरकारच्या वतीने एक महाराष्ट्र केसरी स्पर्धा भरवली पाहिजे आणि तो अधिकृत महाराष्ट्र केसरी जाहीर केला पाहिजे, असं एवढं माझी सरकारला विनंती. अनेक जण म्हणतात की परिषद, कुस्तीगीर परिषद ही अधिकृत आहे, अनेक जण म्हणतात संघ आहे, आता तर अजून 2 आले त्याच्यामध्ये. मग हे कोणी ठरवायचं आपण? हे सरकारनंच ठरवायचं. आज एक महाराष्ट्र केसरी काल स्पर्धा पार पडली, पुढच्या महिन्यात 2 का 3 होणार आहेत, का 2 होतील की 1 होईल. आज कुस्तीगीर एक महाराष्ट्र केसरी, डबल महाराष्ट्र केसरी म्हणून माझ्या लक्षात येत नाही कुठला अधिकृत महाराष्ट्र केसरी, कुठला अनधिकृत महाराष्ट्र केसरी. सर्टिफिकेट कुणाचं ग्राह्य धरणार, कुणाचं ग्राह्य धरणार हे मला पैलवान म्हणून समजणं झालं. सरकारच्या पण लक्षात येणं झालं की कुठला अधिकृत महाराष्ट्र केसरी. म्हणून 2022 पासून ज्या सरकारी सुविधा मिळतात त्या सुविधांपासून आमचा पैलवान वंचित आहे. पण सरकारने ह्याच्यावर मार्ग काढला पाहिजे. खूप मोठी अवघड गोष्ट आहे असं नाही. मला वाटतं की 5-10 मिनिटाचा विषय आहे की 1 महाराष्ट्र केसरी राज्यात झाली पाहिजे. ही जर खरं क्रीडा मंत्र्यांनी, मुख्यमंत्र्यांनी जर निविदा जाहीर केली तर खरं एक 5 मिनिटाचं काम आहे, ते करावं सरकारनं. त्यासाठी मी साकडं उपोषण परवा घालून सरकारला निवेदन दिलेलं आहे. त्याआधी ना काही महाराष्ट्र केसरी झाले, त्यांना काहीतरी MISP-पर्यंत त्यांना मिळालेलं आहे. मात्र हल्ली असं काही दिसतच नाही. ज्यावेळेस घर मिळायचं, ज्यावेळेस नोकरी मिळायची त्यावेळेस तिथे महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर ते सर्टिफिकेट घेऊन आमचा पैलवान तिथं जायचा. पण आज आमचा पैलवान जर सर्टिफिकेट घेऊन गेला तर ते सर्टिफिकेट
कुठलं ग्राह्य धरायचं हे सरकारच्याच लक्षात येणं झालंय. ते खरं हा सरकारच्या पुढे पण मोठा प्रश्न आहे की सर्टिफिकेट कुठलं ग्राह्य धरायचं. म्हणून लवकरात लवकर यात तोडगा काढून ते कुठं आम्हाला आज मी एक पैलवान म्हणून माझी कुठल्या संघटनेला विरोध नाही किंवा कुस्तीगीर संघाला विरोध नाही, कुस्तीगीर परिषदेला नाही किंवा अन्य 2 संघटना त्यांना विरोध नाही. हे सगळ्यांचे एकत्र झाले पाहिजे. ते एकत्र झाले तर ठीक, नाही तर एक कुठली तर अधिकृत संघटना जाहीर केली पाहिजे सरकारनं आणि त्याला मान्यता दिली पाहिजे. कोणी पुढाकार घ्यावा. आता ज्येष्ठ मंडळी बरेचसे आहे राज्यामध्ये, तर त्यापैकी शरद पवार एक मोठं नाव आहे सगळ्यात मोठं, तर त्यांना तुम्ही भेटणार या संदर्भात? मी निवेदन दिलेलं आहे मागच्या वेळेस. मला वाटतं आता सरकार सुविधा देणार आम्हाला. हे सरकारचा महाराष्ट्र केसरी कुठला हे सरकार ठरवणार. त्यामुळे मला असं वाटतं की मुख्यमंत्री असतील, क्रीडा मंत्री असतील, यांनी हस्तक्षेप करून खरोखर गेली अनेक वर्ष आदरणीय पवारसाहेबसुद्धा कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष आहेत. त्यामुळं त्या नात्यानेही सुद्धा त्या सर्वांनी एकत्र बसून याच्यात तोडगा काढला पाहिजे. कालचे जे महाराष्ट्र केसरी आपल्याला भेटले त्यांनी दुःख व्यक्त केलेलं, काय वाटतं एक पैलवान म्हणून त्या सगळ्या गोष्टी पाहताना? मी मगाशी सांगितलं की ह्या राजकारणामध्ये आमचा पैलवान भरला जातो. सदगीर जरी झाला तरी सदगीर हा शेतकऱ्याचा मुलगा आहे. आज गरीब कुटुंबातनं त्याचा जन्म झालेला आहे, तो तयार झालेला आहे. 2019 नंतर आज 2026ला महाराष्ट्र केसरी होणं खरं खूप अवघड गोष्ट आहे. आणि एवढ्या गॅपमधनं एवढा परफॉर्मन्स टिकून ठेवणं 19 आणि 26 जवळ 6-7 वर्ष त्यानं ते टिकवून ठेवलं आणि खरं महाराष्ट्र केसरी झाला. खरं त्याचं कौतुक करायला पाहिजे. पण कौतुक करत असताना ते जो खंत व्यक्त करतोय त्या खंत जी व्यक्त करतोय त्याकडे पण लक्ष दिलं पाहिजे सरकारनं. आणि खरं मी जसं म्हणलं की पैलवानांचं ह्यात नुकसान आहे. ते नुकसान काय आहे ते आपण काल त्या पैलवानाच्या तोंडातून ऐकलेलं आहे. शेवटचा प्रश्न, जर तुमच्या मागण्या मान्य केल्या नाही आणि सरकारनं पावलं उचललं नाही तर सगळे पैलवान मिळून सरकारच्या विरोधात शड्डू ठोकणार? सरकारच्या आम्ही जास्त मोठं काय मागितलेलं नाही, कारण आमची एक साधी पैलवानांची भोळी भाबडी अपेक्षा आहे की ही सरकार पूर्ण करेल. पुढचं पाऊल काय असेल हे आम्ही खरं आज आम्ही ठरवलेलं नाही किंवा सरकारच्या विरोधात जाऊन कुठली भूमिका घ्यायची असंही आम्ही ठरवलेलं नाही. कारण आमची एकदम साधी आणि सोपी मागणी आहे की 4 महाराष्ट्र केसरी जी 1 महाराष्ट्र केसरी व्हावी. नाहीतर सरकारच्या वतीने 1 महाराष्ट्र केसरी स्पर्धा भरवा आणि तिला अधिकृत म्हणा. जसं महाराष्ट्र भूषण म्हणजे पुरस्कार दिला जातो. त्यामुळे हिला खूप मोठी कुठली जर अडचण आहे किंवा आम्ही काय खूप मोठी मागणी केलेली आहे ती खरं शक्यच नाही सरकारला दिलं असं काहीच नाही. एकदम साधी सोपी मागणी आहे ती पूर्ण होईल अजूनही आमची अपेक्षा आहे. त्या अपेक्षेवर आम्ही मागणी केलेली आहे परवा. नक्कीच. तर हे होते डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील. त्यांनी सांगितलं की पैलवानांना फार दुःख होतं या राजकारणामुळे आणि राजकारण्यांमुळे या सगळ्या कुस्ती क्षेत्राचा खेळ खंडोबा होतोय. सरकार 5 मिनिटात हा प्रश्न सोडवू शकतो. आता सरकार यावर काय निर्णय घेतं हे पाहणं महत्त्वाचं आहे. विष्णू सानप, मराठी. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.